गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी धान्य भरडाई बंद ठेवली आहे। मागील 6 महिन्यांपासून 24,77,996 क्विंटल धान भरडाई न झाल्यानं खरीप हंगामात खरेदी केलेला धान हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। आता रबी हंगामाचा धान खरेदी करून ठेवायचा कुठे असा प्रश्न जिल्हा पणन कार्यालयाला पडला आहे। धानाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात 183 शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावरून खरेदी केलेला 541 कोटी रुपयांचा धान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी धान भरडाई बंद करून ठेवली आहे। त्यामुळे 24,77,000 क्विंटलपेक्षा जास्त धान भरडाई न झाल्यानं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। तर रबी हंगामाचं धान खरेदी करून ठेवायचं कुठे असा प्रश्न जिल्हा पणन कार्यालयाला पडला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये 1,25,129 शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेली होती। त्यापैकी 183 केंद्रांवर 80,806 शेतकऱ्यांकडनं 24,77,990 क्विंटल धान खरेदी केलेली आहे। त्याचे 540,94 रुपये शेतकऱ्यांना अदा झालेले। जिल्हा समन्वय समितीने 353 राईस मिल धारकांना मंजुरी दिलेली आहे। त्याच्यापैकी 196 मिल धारकांनी या कार्यालयातून करारनामे घेऊन गेलेले आहेत। त्याच्यापैकी 33 मिल धारकांनी करारनामे या कार्यालयात जमा केले आहेत। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे गोंदिया जिल्ह्यातील 353 राईस मिलर्सपैकी 196 राईस मिलर्सनं धान भरडाई करण्यासाठी करार फॉर्मची उचल केली होती। त्यापैकी 33 राईस मिलर्सनं धान भरडाईचा करार केला, मात्र अद्याप धान भरडाईला सुरुवात झाली नाही। पणन विभागानं 15 एप्रिलला राईस मिलर्सची बैठक घेत धान भरडाई करण्याची विनंती केली, मात्र राईस मिलर्स आपल्या मागण्यावर अडून असल्यानं अजूनही तोडगा निघालेला नाही। प्रथम मांग है कि हमको 150 रुपये मिलिंग रेट होना, और या आप ट्रायल मिलिंग करा लो कि इसमें कितना नुकसान होता है, वो नुकसान की भरपाई और जो भी आपको हमारे को मिलिंग के पैसे यानी हमारे को जो हमारी मजदूरी के पैसे देना है वो दे दीजिए। ट्रायल मिलिंग की हम लगातार मांग कर रहे हैं, ट्रायल मिलिंग की मांग पूरी नहीं हो रही। प्रमुख वही है, ट्रांसपोर्टेशन रेट हमारे 20-21 तक जो मिल रहे थे नॉर्मल कोर्स में, उसमें भी हमको नुकसान होता था। वो ट्रांसपोर्ट 20-21 के रेट में 21-22 में उन्होंने 40% कम कर दिया। इसका अभी सबसे बड़ा नुकसान ये अभी जो एग्जिस्टिंग में जितना धान है ना, इस धान का तो ये अगर हमें आश्वासन और अच्छे आदेश करते हैं पुराने सालों के, हमारे पेमेंट रिलीज़ होने की संभावना बनती है, तो हम भी बैंक गारंटी बनाने की हमारे पास भी तो रुपया होना ना, बैंक गारंटी बनाने के लिए बैंकों को रुपया देना पड़ता है। इन्होंने खरीदी 2183 रुपये की धान किया और 3,000 रुपये क्विंटल से हम बैंक गारंटी मांगते हैं, तो हमको तो पैसा लगेगा।